स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। यंत्र जरा नादुरुस्त आहे, पण यंत्री समर्थ आहे, त्यामुळे तो निभावून घेईल अशी खात्री आहे। स्वामी कल्याणानंदांच्या अतिशय मन हलवून टाकणाऱ्या आठवणींनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। हा विषय खरोखर अतिशय हृदयंगम आहे की एक अत्यंत मनस्वी द्रष्टा, चिंतक, सगळ्या जगाला हलवण्याचं सामर्थ्य असलेला उद्गाता आणि तशाच प्रकारची आंतरिक शक्ती असलेली शिष्या, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत व्यासंगी, साधनेत पण तशीच खोल जाण्याची शक्ती असलेली या दोन व्यक्तींमधलं अलौकिक गुरु शिष्याचं नातं आपण पाहणार आहोत। काल निवेदितांच्या जीवनाची काही पर्व आपण पाहिली, त्याच्यात त्यांचं बालपण आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेलं काम, नंतर 4 वर्ष पूर्ण शरणतेने केलेली गुरुसेवा, गुरूंनी देह ठेवल्यानंतर भारतीय क्रांतिकार्यात घेतलेली उडी आणि शेवटी डॉक्टर जगदीशचंद्र बसू यांच्याबरोबर काम करत असताना दार्जिलिंगला त्यांनी देह ठेवला। हा सगळा प्रवास काल आपण पाहिलेला आहे। त्यातलं या नात्यातलं जे अलौकिकत्व आहे ते आज आपण पाहणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला पण आपल्या मनाच्या तारा पुष्कळ तरल करून घ्यायला लागतील, त्यातले सूक्ष्म तरंग जाणून घ्यायला आपण सुद्धा, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की गीतार्थाचं सांदणं आणि आपण सगळेजण चकोर असं जर असलो तर सेविजे मने मवाळे चकोरत लगे। त्याच्यासाठी आपलं मन पण तितकंच संवेदनशील पाहिजे। तसं नसलं तर मग ते नातं लौकिक होतं। स्वाभाविक प्रश्न येतो की हे नातं जर अलौकिक होतं तर मग लौकिक नातं काय असतं? गोष्ट सांगतात की एक गुरु होते, गुरु अलौकिकच होते पण शिष्य लौकिक होते। आपल्याला माहिती आहे की गुरु पौर्णिमेला आपल्याकडे सर्वजण गुरूंच्याकडे जातात, आपल्या भावना अर्पण करतात आणि पत्रम पुष्पम फलम तोयम जे काय असेल ते आपण सद्गुरूंना अर्पण करतो। तसं ते पण महापुरुष होते आणि अनेक लोक त्यांच्याकडे गुरुपौर्णिमेला यायचे आणि ढीकच्या ढीक समोर पडायचे। फळं विचारू नका, मिठाई काय काय त्यांच्या समोर येऊन पडायचं। तर त्यांचे एक शिष्य होते आणि त्यांना हा प्रसंग, हा दिवस फार आवडायचा। गुरूंच्या जवळ बसायचं, लोक त्यांच्या हातात द्यायचे, मग हे यांच्या हातात सोपायचं, लोक द्यायचं पुन्हा यांच्या हातात, आणि किती छान वाटायचं। सगळंच घ्यायचं आणि आपल्या जवळ ठेवून द्यायचं। आणि मग नंतर गुरु काय म्हणायचे की अरे मी काय खाणार, काय एवढं, तू खा असं म्हणायचे। मग हे शिष्य अत्यंत विनम्रतेने म्हणायचे की गुरुजी तुमची आज्ञा मी कशी बरं मोडू। गुरु चांगले खमके होते, तर ते हे कोकणातले गुरु होते आणि ते ज्या काळात होते त्या काळात कोकणात असं दूर दूर गावं आणि पावसाळ्याचेच दिवस होते। गुरुपौर्णिमा नुकतीच होऊन गेलेली होती आणि खूप पाऊस पडत होता आणि हे गुरु वैद्य पण होते, भवरोग वैद्य तर होतेच पण लौकिक वैद्य पण होते। आता तो दूरवर कुठेतरी पेशंट होता आणि अत्यवस्थ होता, आजारी होता आणि त्या काळात काही मोबाईल नव्हता, सांगायची सोय नव्हती, तर कोणीतरी कसं बसं ते डोक्यावर इरलं घेऊन पावसात ते पेशंटचा निरोप घेऊन आला की याला ताबडतोब काहीतरी औषध द्या।
मग महाराजांनी ती जडीबुटी काय मुळी असं सगळं एकत्र केलं, बटवा केला त्याचा, त्याच्यात कसं कसं काय काय घ्यायचं लिहिलं. आणि मग या शिष्याला म्हणाले की आता तू जायचं. नाही म्हणाले, महाराज पाऊस किती आहे. ते म्हणाले जायचं म्हणजे जायचं. तर ते म्हणाले की हो तुम्ही म्हणता तर मी जाईन, पण मला वाटतं की गुरुजी तुमचे हे पवित्र प्रिय चरण मी कसे सोडू. पेढे खाताना गुरुजी तुमची आज्ञा मी कशी मोडू. आणि कठीण काम सांगितल्यावर गुरुजी तुमचे चरण मी कसे सोडू. असं हे झालं लौकिक शिष्याचं नातं. पण अलौकिक गुरु आणि अलौकिक शिष्य असा जेव्हा संगम असतो, ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर म्हणतात की 2 दिवे लागलेले आहेत, कोणामुळे कुठला लागला, आधी कुठला नंतर कुठला, असं सुद्धा आपल्याला लक्षात यायला कठीण जातं. ज्यावेळी स्वामी विवेकानंद लंडनमध्ये गेलेले होते, मी आपल्याला काल सांगितलं की शेकोटी पेटलेली होती, लोक सगळे बसलेले होते. आणि त्यावेळी प्रथम इंग्लंडच्या श्रोत्यांना स्वामीजींनी जी गोष्ट सांगितली ती कठोपनिषदातल्या नचिकेत्याची सांगितली. आपल्याला सर्वांना काही ना काही प्रमाणात तरी ही गोष्ट माहिती असते. निदान एवढं माहिती असतं की हा एक ऋषीपुत्र होता आणि इतर ऋषींना यज्ञात भाकड गायी देत होता. त्या मुलाला काय बरं वाटत नव्हतं, तर तो आपल्या वडिलांकडे जाऊन म्हणायचा की बाबा तुम्ही मला कोणाला देणार. मी त्याला म्हणायचं होतं की मी तुमचा लाडका मुलगा आहे ना, तुम्हाला काय द्यायचं असेल तुम्हाला तर मी मौल्यवान आहे ना, मग द्यायचं झालं तर असं काहीतरी द्या, असं त्याला वडिलांना सुचवायचं होतं. त्याने बिचाऱ्यांनी 3दा सुचवलं, पण वडील वैतागले त्याच्यावर. मग ते म्हणाले जा मी तुला यमाला देऊन टाकले. आणि एवढासा तो मुलगा तो म्हणतात यमाच्या दारात गेला. 3 दिवस तिथे तो यमाच्या दारात बसून राहिला, कारण यमा महाराजांना बरीच कामं होती, कुठे कुठे फिरत होते. 3 दिवस हे लहान मूल त्या यमाच्या दारात, तोंडात पाण्याचा थेंब नाही, कोणी त्याला काही विचारलं नाही, असा बसलेला होता. ज्यावेळी यमराज परत आले त्यांनी पाहिलं की हे लहानसं बाळ तहान भुकेने व्याकुळलेलं, याच्याशिवाय पाण्याशिवाय अन्नाशिवाय बसलेलं आहे. खूप त्यांना वाईट वाटलं. ते म्हणाले की तू एवढे तपश्चर्या माझ्यासाठी केलीस तर तू माग काय तुला हवं असेल तर मी वर देतो. ते शेवटी बाळ होतं त्यामुळे ते म्हणाले आमचे वडील फार रागवले, पहिल्यांदा त्यांचा राग शांत होईल असं करा. मग त्यांनी एक विशिष्ट प्रकारच्या यज्ञीय रचनेबद्दल सांगितलं आणि शेवटी अगदी कळीचा प्रश्न त्यांनी विचारला की माणसं जन्माला येतात, काही काळ दिसतात आणि काही कालाने ते नाहीशी होतात. मग काय होतं त्यांचं. निवेदितांच्या मनात पण हाच प्रश्न घोळत होता. त्यांचे वडिलांचा मृत्यू त्यांनी लहानपणीच झालेला होता, त्यांनी पाहिलेला होता. आणि त्यानंतर मी काल आपल्याला त्यांच्या गोष्टीतला एक दुवा सांगितला की ज्या व्यक्तीबरोबर जीवन स्वप्न रंगवायचं ती व्यक्ती पण हा देश, हे जग सोडून गेलेली होती. त्यांच्या मनामध्ये जीवन मृत्यू संबंधीचे प्रश्न रेंगाळत होते. आणि अनपेक्षितपणे स्वामीजींनी उत्तर दिलं या प्रश्नाचं. यमदेवांनी जे नचिकेत्याला दिलं की अरे हे तुझं दिसणारं शरीर म्हणजे तू नाहीस, तर याच्या आत वसणारा जो ज्योतिर्मय आत्मा आहे तो तू आहेस. आणि मनुष्य गेला तरी, शरीराने गेला तरी, हा जो चिरंतन राहणारा असा त्याच्यातला जो आत्मा असतो त्याला चळ नाही, ढळ नाही, मळ नाही, काही नाही, तो सदा तेजस्वी, सदा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा तो शिव तुझ्या आत राहतो आहे. यू आर नॉट दिस बॉडी फॉर्म, यू आर नॉट युअर नेम, but you are the eternal one, you are that eternal flame. असं हे सगळं स्वामीजी सांगत असताना ते निवेदितांच्या थेट इकडे जाऊन भिडलं, कारण त्या या सगळ्या अनुभवांमधून गेलेल्या होत्या. आणि मग काल आपण पाहिलं तसं की देवाच्या शोधाला कोण बाहेर पडेल, तर त्यांनी उत्तर दिलं होय मी, माझ्यातल्या आणि भोवतालच्या सर्वांमधल्या देवाचा शोध मला घ्यायचा आहे. आणि मग त्या भारतामध्ये आल्या. आपण पाहिलं की अत्यंत कठोर देहदंडन, मनोदंडन असं स्वामीजींनी त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. एक सूत्र स्वामीजी त्यांना सांगत होते. ते एक सूत्र त्यांनी असं सांगितलं की प्रतिक्रियेची
एक झुळूक सुद्धा येऊ न देता, यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, प्रतिक्रियेची एक झुळूक सुद्धा येऊ न देता आपलं जीवन प्रीती आणि शुभाकांक्षा यांनी विणून टाकणं शक्य आहे का? आपण विचार करा, आपण कोणी वाटेत तुम्ही चाललेल्या गाडी आणि कोणी समोर कोणाची तरी आली, कोण कोणाला जागा द्यायला तयार नाहीये, सगळ्या प्रतिक्रियांच्या राशीच्या राशी आपण बाहेर फेकत असतो. आणि स्वामीजी तर यांना सांगतायत की एक प्रतिक्रियेची झुळूक उमटू देता कामा नये. कोणी शिव्या दिल्या तरी, आकाश हे उमळुनी वरुनी पडोरे, ब्रह्मांड हे भडकुनी प्रलयी कचोरे, काय वाटेल ते हो गो, आपल्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव संयमित असला पाहिजे. हे पहिलं तप स्वामीजींनी त्यांना सांगितलं. अनेक सुंदर सुंदर कथांमधून स्वामीजी सांगत असत गोष्टी, उपनिषदातल्या गोष्टी सांगत असत. मी काल आपल्याला तो उपवासाचा प्रसंग सांगितला. छांदोग्य उपनिषदामध्ये अशी गोष्ट आहे, एक गुरुजी आपल्या शिष्याला, तो खरं म्हणजे त्यांचा अतिशय आवडता शिष्य होता, पण त्याच्यावर आपलं प्रेम आहे असं त्याने कधी दाखवलं नाही. आणि एक दिवस त्याला काही न सांगताच त्याला काही काम सांगितलं त्यांनी, आणि सांगितलं की मी येईपर्यंत काही जेवायचं नाही, आणि भरपूर कामं सांगितली. आणि ती गुरुपत्नी होत्या, त्या बिचाऱ्या माऊलीच्या पोटात तुटायला लागलं की काय तुम्ही म्हणाले, तुम्ही आता कधी जाणार, कधी परत येणार, हा कधी खाणार, आणि एवढी थोरली सगळी कामं त्याला सांगितली आहेत. ते मला तू याच्यात मध्ये पडू नको, मी त्याच्यासाठी जे इष्ट आहे तेच करतोय. आणि ते गेले, आणि ते कितीतरी दिवस, 8-10 दिवस आलेच नाही. ती बिचारी माऊली डोळ्यात पाणी आणून म्हणत होती, अरे बाबा बाळा 2 घास खा तू. तो खूप उदास होता. तो म्हणाला की सगळ्यांवर गुरुजी प्रेम करतात आणि माझ्यावर नाही करत, तर मी एक ते सांगेपर्यंत मी कणभर पण खाणार नाही. आणि मग आल्यानंतर ते पाहतात की तप करून कृश झालेली मूर्ती उदास आहे. तेव्हा ते आपल्या हृदयाशी त्याला धरतात आणि म्हणाले की अरे तुझ्या इतकं प्रिय कोण आहे, आणि जो प्रिय आहे त्यालाच फार कठोर तप करायला लागतं. जो गुरूंचा प्रिय असतो तो लाडू पेढे खात नाही, तर त्याच्यासाठी मिठाई नाही, त्याच्यासाठी शूरस्य धारा निशिता दुरत्यया, असं तलवारीच्या धारेवर त्याचं चालणं असतं. आणि खरोखर निवेदितांचं तलवारीच्या धारेवर त्यांनी खरोखर त्यांचा जो साधना काल होता तशा प्रकारचा त्यांनी व्यतीत केलेला आहे. त्यांच्या स्वामीजींच्या आणि निवेदितांच्या एक मैत्रीण, त्यांचं नाव जोसेफाईन मॅक्लिऑड किंवा मॅक्लाउड असा उच्चार करतात, त्या म्हणाल्या की अहो तुम्ही हिचं काय करायचं ठरवलंय, असं केलं तर ही राहील का, म्हणाले इथे जिवंत तरी राहील का. ते म्हणाले तुम्ही पण मध्ये पडू नका, मी तिच्या खूप मेहनत घेतलेली आहे, खूप मेहनत घेतो आहे, आणि तुम्ही तिला बिघडवू नका, असं त्यांनी सांगितलं. आणि असं अत्यंत कठोर तप चालू असताना निवेदिता म्हणाल्या की त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की एकदाही मनात असा विचार आला नाही की आपण आपल्या मायदेशाला परत जावं. काल सांगितलं की स्वामीजी म्हणायचे की घरात एवढी माणसं आहेत, त्यांना वाटायचं की स्वामीजींसाठी आपण काहीतरी करावं, त्यांना एवढं तेवढं खायला करून द्यावं. स्त्री स्वभाव आहे तो की त्याचा सेवा हा धर्म आहे, प्रेम हा स्त्रीचा धर्म आहे. मग ते वडिलांवर असेल, भावावर असेल, आणखी कोणावर पतीवर असेल, मुलावर असेल, पण स्त्री आपलं प्रेम सेवेतून व्यक्त करते. आणि निवेदितांमध्ये पण तो सहज भाव होता. आणि त्या जेव्हा असं काहीतरी करायला जायच्या स्वामीजींसाठी, त्यावेळी स्वामीजी म्हणायचे घरात काय नाही आहेत का नोकर माणसं तुमच्या वडिलांच्या, तुम्ही कशाला करायला पाहिजे. आता यांनी त्यांच्या मनाला किती यातना होत असतील बघा. पण तप्तम तप्तम पुनरपि पुनः कांचनम कांतवर्णम घृष्टम घृष्टम पुनरपि पुनः चंदनम चारुगंधम. ते सोनं जे असतं ते तापवलं जातं आणि मग ते उजळून निघतं. चंदन असतं ते घासलं जातं आणि मग त्याचा सुगंध सगळीकडे दरवळायला लागतो. अशी अत्यंत कठोर तपश्चर्या निवेदितांनी स्वामीजींच्या जवळ केली. आणि एक प्रसंग विलक्षण मनाला, वाचणाऱ्याच्या मनाला पण व्याकुळ करणार आहे. तो प्रसंग असा आहे की स्वामीजींच्या बरोबर निवेदिता अमरनाथला गेलेल्या होत्या. अमरनाथला आपल्याला माहिती आहे की बर्फाचं शिवलिंग आहे आणि तिथे अनेक महान ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे.
आणि साक्षात शिवतत्वाचा अनुभव तिथे चांगल्या अधिकारी व्यक्तींना, साधकांना येतो. आणि निवेदितांची अतिशय इच्छा होती की आपल्याला त्या शिवतत्वाचा म्हणजे शिवोहम याचा अनुभव आपल्याला त्या तिथे अमरनाथची जी शिवपिंडी आहे, स्थान आहे, तिथे यावा. तर त्या फार अवघड प्रवास आहे, पण ते असंच कुठे ठिकठिकाणी तंबू टाकत, आणि त्यांचा स्वभाव इतका गोड होता की जिथे जातील तिथे सहज लोकांची मनं जिंकून घ्यायचे. त्यामुळे कोणाला असं वाटलं नाही की ही गोरीबाई आणि ही तीर्थयात्रेला काय येते, असं कोणाला वाटलं नाही. तिथे जेव्हा जवळ जाऊन पोचले तर स्वामीजींनी त्या थंडगार गंगास्नान केलं आणि निवेदितांनी पण केलं. आणि ते तिथे ऐन जो गाभाऱ्यासारखा भाग आहे शिवपिंडीचा, तिथे बसले जाऊन. आणि स्वामीजी ध्यानाला बसले, निवेदिता पण ध्यानाला बसल्या. आणि स्वामीजींना तिथे साक्षात अमरनाथांचं अस्तित्वाचा, भगवान शिवांच्या अस्तित्वाचा थेट अनुभव आला. आणि ते कुठे आपण बसलेलो आहोत, भोवताली काय आहे, थंडी आहे का गरमी आहे, कशाचंही भान नाही. आणि स्वामी पूर्ण ध्यानावस्थेत आहे. आता निवेदिता या स्थितीला निदान त्यावेळी तरी पोचू शकल्या नाही. प्रत्येकाचा आपल्या इथे एक म्हण आहे की नाही, समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. आता त्यांचा त्यावेळी तिथे योग नव्हता. तर त्या ध्यानातून जाग्या झाल्या आणि त्यांनी पाहिलं स्वामीजी पूर्ण निर्विकल्प समाधीत आहेत. त्यांच्या मनाला, आपण हे खूप वरची गोष्ट आहे ही आपण समजून घ्या, आपल्याला तर एवढाच आपण ध्यानाचा अनुभव नाही आहे. आणि ध्यानात स्वतःला विसरून जाणं कसं असतं, आणि ती ध्यानाची सर्वोच्च स्थिती आपल्याला प्राप्त झाली नाही आहे म्हणून ती व्याकुळत असते, ती पण काय असते हे आपण कसं समजू शकणार. पण त्यावेळी निवेदितांचं चित्त विलक्षण व्याकुळ झालं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा यायला लागल्या. ज्यावेळी स्वामीजी त्या स्थितीतून खाली आले तर निवेदितांचा चेहरा लाल झालेला होता, डोळ्यातून आसवं उघळत होती. स्वामीजींनी विचारलं काय झालं, तर ते सगळं दबलेलं दुःख हे त्यांच्या शब्दातून बाहेर पडायला लागलं. आणि ते म्हणाले की जो अनुभव तुम्ही घेतला तो मला का नाही दिला तुम्ही, असं काय माझ्याजवळ कमी होतं म्हणून तुम्ही मला या अनुभवापासून वंचित ठेवलं. स्वामीजी शांतपणे म्हणाले की मार्गॉट, असं त्यांना म्हणायचे, मार्गॉट, मी काही रामकृष्ण नाही आहे. डोक्यावर हात ठेवला आणि कल्पतरू दिनाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कोणी येऱ्या गेऱ्याने जे कोणी त्या दिवशी तिथे आले सगळ्यांना महाराजांनी डोक्यावर हात ठेवून ती अवस्था प्राप्त करून दिली. जो मागेल ते द्यायला त्यांची तयारी होती. पण ते म्हणाले मी रामकृष्ण परमहंस नाही आहे, मी माझ्या इच्छेने संकल्पाने तुला ती अवस्था प्राप्त करून देईन असं नाही आहे, तू समजून घे. त्या चिडलेल्या होत्या. त्या म्हणाल्या की तुम्ही जर हे करू शकत नसाल तर तुम्ही एक सामान्य पुरुष आहात आणि मी एक सामान्य स्त्री आहे, यापेक्षा आणखी काय सत्य आहे. एवढा प्रहार, एवढा आघात या शिष्याने आपल्या गुरूंवर केलेला आहे, त्या विलक्षण व्यथेपोटी केलेला आहे. ते म्हणाले काय सामान्य स्त्री पुरुष आणि आपण याच्यात काय फरक राहिला. कालचं आपण 8व्या स्वामीजींचं वाक्य, इफ दिस इज ट्रू व्हॉट एल्स कुड मॅटर अँड इफ दिस इज नॉट ट्रू व्हॉट डू अवर लाईव्ह मॅटर, हे जर प्राप्ती झाली नाही तर मग आपल्या आयुष्याला अर्थ काय, मनुष्याच्या जीवनाचं ध्येय काय. तर ते जे परमसत्य आहे, परमतत्व आहे, त्याच्याशी एकरूपता, परमेश्वराशी एकरूपता हे मानवी जीवनाचं ध्येय आहे. आणि ते जर प्राप्त झालं नाही तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे असं निवेदितांना वाटत होतं. निदान त्या क्षणी तरी स्वामीजी त्यांना तो अनुभव देऊ शकत नव्हते. त्याची कारणं आपण सामान्य माणसं नाही सांगू शकत. पण निवेदितांनी लिहून ठेवलेलं आहे की त्यावेळी जरी मला हा अनुभव आला नाही तरी नंतर एकदा दार्जिलिंगला अत्यंत शांत असं संध्याकाळी बसलेलं असताना, ध्यानात बसलेलं असताना त्यांना त्या तत्वाचा थेट अनुभव, ज्याला आपण साक्षात्कार म्हणतो, आत्मसाक्षात्कार म्हणतो, तो त्यांना काही काळाने स्वामीजींच्या देहांतानंतर त्यांना तो अनुभव आला. आणि त्यांना त्या अमरनाथच्या सगळ्या प्रसंगाची आठवण झाली. त्यांना वाटलं की त्यावेळी नव्हतं भाग्यामध्ये, पण या जन्मात उणपूर्व आपल्याला माहिती आहे 44 वर्षाचं आयुष्य
आणि त्या आयुष्यामध्ये हा अनुभव आपल्याला आला याचे कृतार्थता त्यांना वाटली आहे. आणि त्यांनी फार सुंदर एक कविता त्याच्यानंतर लिहिलेली आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे परमेश्वराला उद्देशून, मला माहिती आहे की तू माझ्या दाराशी येतोस, तुला काही कमी आहे म्हणून तू नाही येत, मला तुला काहीतरी द्यावंसं वाटतं आहे आणि ती माझी इच्छा पुरी करण्यासाठी म्हणून तू याचक बनून माझ्या दारात येतो आहेस. मी दिलेलं काय थोडंसं सदकोर नितकोर तू प्रेमाने खातोस ते तुला भूक आहे म्हणून नव्हे, तर मला तुला देण्यातलं जे समाधान आहे ते मिळावं याच्यासाठी म्हणून. आणि ह्या सर्व जगात जे आर्त आहेत, दुःखी आहेत, या सगळ्यांच्या रूपाने तू का नटलेला आहेस, तर या सर्वांची मला म्हणजे तुझी सेवा या सर्वांच्या रूपात मला करता यावी म्हणून. अशी सुंदर कविता निवेदिताने जाण्यापूर्वी, देह ठेवण्यापूर्वी केलेली आहे. या टप्प्याला येण्यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये एक स्वाभाविक आकर्षण, म्हणजे गुरुला ते इतकं नसतं पण शिष्याला ते खूप असतं. स्वामी विवेकानंदांवर प्रेम करणारे अक्षरशः लाखो किती लोक होते, आपण कशी त्याची गणती करावी. जिथे ते जातील तिथे त्यांच्या भोवताली लोक जमायचे. कुठलं तरी एक अद्भुत आकर्षण त्यांच्या ठिकाणी होतं आणि त्यांच्याकडे लोक अक्षरशः खेचले जायचे. आपण ठिकठिकाणी म्हणजे कोणी मोठ्या या जोसेफाईन मॅक्लाउड किंवा मोठे मोठे शास्त्रज्ञ घ्या, असे मोठे उद्योगपती टाटांसारखे, पण कोणी त्यांच्याकडे आकृष्ट होत असे आणि हे सर्व लोक त्यांच्यावर प्रेम करत. त्यांनी निवेदितांना असं लिहिलेलं आहे की मी ज्या प्रकारचं काम करतो या असं काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल अनेकांच्या मनामध्ये खूप 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 प्रेमभाव असतो आणि ते आपला सर्व प्रेमभाव मला अर्पण करत असतात. पण मी असं करू शकेन का? माझं प्रेम कोणातरी एका व्यक्तीशी मर्यादित असू शकेल का? असं जर मग केलं मी, तर मग ज्यांनी आपलं सर्वस्व मला दिलेलं आहे अशा हजारो व्यक्ती आहेत, त्यांची ती वंचना होईल. त्यामुळे माझं प्रेम जसं आकाश सर्वांसाठी आहे. आकाश काय असं म्हणतं का की एवढा कप्पा यांच्यासाठी, जामखेडकरांसाठी, एवढा कप्पा आणखी कोण जालनावाल्यांसाठी, असं आकाशाचे कप्पे करता येत नाही. तसं संतांचं जे प्रेम असतं ना त्याचे कप्पे नाही करता येत. आणि कोणीही व्यक्ती असं म्हणू शकत नाही की हा कप्पा माझा आहे, हे संत माझे आहेत, आणखी कोणाचे नाही आहेत, असं कोणीही त्यांचा शिष्य म्हणू शकत नाही. शिष्यांनी काय म्हणायचं असतं, संतांनी ते तर प्रेम करणं त्यांचा धर्म असतो, ते करतात. व शिष्यांनी काय म्हणायचं की अमर्याद मित्रा तुझी थोरवी आणि मला ज्ञात मी एक धुली कण. कुसुमाग्रजांची फार सुंदर कविता आहे. अमर्याद मित्रा तुझी थोरवी आणि मला ज्ञात मी एक धुली कण, अलंकारण्याला परी पाय तुझे, धुळीसेच आहे मला भूषण. ही धूळ असण्यातच माझ्या जीवनाचं सार्थक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण येत. एखाद्या लहानशा उंजळीनी पाण्याला समर्पित व्हावं, एवढ्या एवढ्या सोन्यानी सोन्याच्या सागराला समर्पित व्हावं, एवढ्या एवढ्या प्रकाशाने सूर्याला समर्पित व्हावं, असं शिष्य आणि गुरु यांचं नातं असतं. कारण गुरु ही कोणी व्यक्ती नाहीये. स्वामी विवेकानंद ही व्यक्ती नव्हते. त्यांचं व्यक्ती असणं पण अत्यंत आकर्षक होतं, ही खरी गोष्ट आहे. आपण पहा त्यांचं जे चित्र असतं नेहमी जणू काय बुलंद वादळाला आव्हान देत आहेत अशा प्रकारचं एक जिद्द त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या व्यक्तिमत्वाची शक्ती त्यांच्या अंगाप्रत्यंगातून ती प्रकटत असते. नुसता फोटो पाहून आपल्याला असं वाटतं. माताजींचा फोटो पाहिला, साक्षात मातृत्व त्या व्यक्तीच्या कणाकणातून ते मातृत्वाचं प्रक्षेपण आपल्याला माताजींच्या मध्ये जाणवतं. भगवान रामकृष्णांच्या त्यांचा जो काय फॉर्म होता, त्यांचं जे शरीर होतं, त्यांची दृष्टी होती, त्याच्यातून साक्षात ईश्वराची करुणा पाझरताना आपल्याला जाणवते. आणि स्वामीजींच्या मधून भगवंताची जी पुरुषार्थ शक्ती आहे
जग इकडचं तिकडे करण्याची कर्तुम शक्ती आहे, त्याचा प्रत्यय आपल्याला स्वामीजींच्या जीवनातून आणि त्यांच्या नुसत्या दर्शनातून येतो. त्यामुळे दर्शनाला पण महत्त्व आहे ही खरी गोष्ट असली तरी नेहमी सद्गुरूंची इच्छा असते की देहाने आपल्याशी मी हा अमुक आहे म्हणून माझ्याशी जोडलेलं आपल्या शिष्याने असू नये. आणि तशीच विवेकानंदांची निवेदितांकडून अपेक्षा होती की विवेकानंद ही जी व्यक्ती आहे तिला विसरून जा. त्याने असं म्हटलेलं आहे की इस्लाममध्ये एक पंथ आहे आणि तो म्हणतात की नवजात जी बाळं असतात त्यांना असं धरतात आणि ते म्हणतात की ईश्वराने तुला निर्माण केलेलं असेल तर तू मरून जा, आणि अली म्हणून त्यांचे जे दैवत आहे त्यांनी तुला निर्माण केलेलं असलं तर तू जग. अली म्हणून त्यांच्यातले एक मोठे सत्पुरुष त्यांनी निर्माण केलेलं असेल तर जग. म्हणजे असं लहान लहान बाळांच्या बाबत ते म्हणतात. पण स्वामीजींनी निवेदितांना असं लिहिलेलं आहे, मी तुला असं म्हणतो की मी जर तुला निर्माण केलेलं, तू आता जी काय आहेस ते मी तुला निर्माण केलेलं असलं तर तू नाही राहिलीस तरी चालेल, पण ठाकुरांनी तुला निर्माण केलेलं असेल, जगदंबेनी काली मातेनी तुला निर्माण केलेलं असेल तर तू राहा. फार विलक्षण संवाद या दोघांमधले आहेत. निवेदितांचं एक सुंदर पुस्तक काली द मदर या नावाचं आहे आणि त्याच्यात काली बरोबरचे त्यांचे संवाद आहे. त्याच्यात ही त्यांच्या अंतःकरणाची व्यथा तळमळ अतिशय सुंदर रीतीने व्यक्त झालेली आहे. त्याच्यात त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आई, मी अंतःकरणापासून ज्याच्यावर भक्ती करते, ज्याच्या चरणाशी माझं प्रेम आहे, ती व्यक्ती आता फार दुःखी आहे. स्वामी विवेकानंद त्यांना देशाची काळजी होती, अनेक प्रकारच्या व्यथा त्यांना श्रीरामकृष्णांचं कार्य पुढे कसं चालेल याबद्दलची चिंता होती. अनेक चिंता त्यांना परदेशात काम करत असताना सुद्धा होत्या. तर निवेदिता काली मातेला उद्देशून लिहितात की ज्याच्या चरणी माझी एवढी भक्ती आहे तो आज व्यथित आहे, तर मी त्याची व्यथा कशी दूर करू. तर त्यावर काली माता असं उत्तर देते की वेडे तू दूर राहा, वेडे तू त्याच्यापासून दूर राहा, त्यातच तुमचं कल्याण आहे. जे कार्य ठाकुरांनी त्याला दिलेलं आहे आणि त्यांनी तुझ्याकडे सोपवलेलं आहे तर ते तू कर. अशा प्रकारच्या विरक्तीच्या विजयाने तुमची अंतःकरणं प्रफुल्लित होऊ दे, असं काली मातेने म्हटलेलं आहे. अत्यंत सात्विक प्रकारच्या आसक्तीचा सुद्धा कणही निवेदितांच्या चित्तात राहू नये अशी विवेकानंदांची इच्छा होती आणि त्यांची निवेदितांची स्वतःची इच्छा होती. आणि काली मातेबरोबरचे त्यांचे जे संवाद त्यांनी लिहिलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की एखादी चिमणी जशी पंख फडफडवते, म्हणजे तू एवढी व्याकुळ झालेली आहेस, काली माता त्यांना म्हणते एखाद्या चिमणीने पंख फडफडावेत तसं तुझं चाललंय. म्हणाले तुला असं वाटतं का तू ठरवणारी आहेस काय घडायला पाहिजे, काय घडणार आहे. हे ठरवणारी एक शक्ती वरती बसलेली आहे आणि आपण त्या शक्तीच्या हातातली यंत्र आहोत. ती शक्ती आपल्यासाठी जे काही ठरवेल ते आनंदाने स्वीकारायचं. हा गुरुने आपल्यासाठी जे ठरवलेलं असेल, गुरु तत्वाने जे ठरवलेलं असेल त्याप्रमाणे आपण जगणं हा शिष्याचा धर्म असतो. अशा प्रकारचं म्हणजे निवेदितांचं क्रांतिकार्य काल आपण पाहिलं, खूप वादळी आहे ते तर आहेच, पण त्यांच्या आंतरिक जीवनातले हे सर्व जे संघर्ष आहेत, गुरुविषयीची पण एक प्रकारची आसक्ती आहे आणि ती तुटण्यासाठी विलक्षण, त्या तुटण्याच्या वेळी त्यांच्या जीवनाची मनाची झालेली विलक्षण तगमग आहे, ही सुद्धा खरोखर आपल्या खरोखर डोळ्यात पाणी येईल अशा प्रकारची आहे. असं हे या व्यक्तीचं आंतरिक जीवन होतं की एका टप्प्याला त्या आपल्या स्वतःच्या गुरूंपासून सुद्धा आता गुरूंच्या चरणांची सुद्धा आसक्ती नाही अशा स्थितीला त्यांच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये येऊन पोचल्या. त्याच्यासाठी ठाकुरांनी आणि श्री विवेकानंदांनी त्यांना सहाय्य केलं. त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे तर येतच होते आणि ज्या भोवतालच्या जगाचे बरे वाईट अनुभव पण त्यांना येत होते. प्रत्येकच साधकाला असे येत असतात. आपल्याला माहिती आहे की समर्थांनी म्हटलेलं आहे की जो प्रपंच दुःखे दुखविला तोची अधिकारी झाला परमार्थासी. ज्याला संसारात चटके बसतात ना तो परमार्थाकडे लवकर वळतो.
जो सुखासीन आहे, ज्याला दुःखाचा स्पर्शच नाही. बुद्धाला कुठे दुःखाचा स्पर्श होता का? सुंदर राजवाड्यात राहत होता, सुंदर पत्नी आहे, बाळ आहे, कधी दुःख पाहिलंच नाही. आणि मग एक दिवस अचानक वार्धक्य समोर आलं, मृत्यू समोर आला आणि सगळं ते सुखासीन जीवन ते कोलमडून गेलं. माणसाला व्यथेचा स्पर्श जेवढं शिकवतो तेवढं सुख त्याला शिकवत नाही. त्यामुळे कुंतीनी आपल्याला माहिती आहे ना, कृष्णाला काय मागितलं? विपदा संतुन शश्वत. जणू काही निवेदितांनी तसंच मागितलेलं असावं असं त्यांचं जीवन आहे. ते जे बालिका विद्यालयाचं काम करत होत्या, तिथे हेनरिएटा मुलर नावाच्या एक बाई त्यांच्याबरोबर कामाला होत्या, आलेल्या होत्या, म्हणजे परदेशातून आलेल्या होत्या. त्यांच्या बाबतची गोष्ट आपण कदाचित ऐकलेली असेल, वाचलेली असेल, की त्यांच्या शेतावर स्वामीजी गेलेले होते आणि तिथे एक उधळलेला बैल आला मोठा समोरून. आणि आता हे दोघं, हेनरिएटा, स्वामीजी, आणखी एक दोघं जण होते. ते दुसरे दोन यांचं काय होतंय न पाहता जे काय पळत सुटले तर कुठे दूरवर पोचले आणि यांनी असं लांब झगा घातलेला होता हेनरिएटाने. त्यामुळे त्याच्यात पाय अडकून पडल्या. आता विवेकानंदांना पण पळून जाणं शक्य होतं, पण ते पळून गेले नाही. तर पळून गेले असते तर त्यांना आपण विवेकानंद म्हटलं नसतं. तर तो असं माजलेला उधळलेला बैल समोरून धावत येतो. हे त्या हेनरिएटा मुलर यांच्या समोर जाऊन उभे राहिले, असा हात करून उभे राहिले, म्हणजे यांच्यावर येऊ नये, जे काही यायचं ते माझ्यावर येऊ दे. काय आश्चर्य, चमत्कार. पण हे पाहिलेले लोक तिकडे होते, त्यांनी लिहून ठेवलेलं. तो माजलेला उधळलेला बैल स्वामीजींना पाहिल्यावर शांत झाला आणि सरळ घुमजाव करून दुसऱ्या बाजूने निघून गेले. हेनरिएटा मुलर म्हणाल्या की स्वामीजी, मी किती तुमचं ऋण मानू, काय करू मी तुमच्यासाठी. त्यांनी त्या भारतात आल्या. त्यांचाच संकल्प असा होता की जी काही त्यांची इस्टेट होती ती सर्व बालिका विद्यालय, म्हणजे निवेदिता जे काम करत होत्या त्याला द्यावी. पण त्यांनी एक अट घातली. त्या म्हणाल्या की इथे ख्रिस्ती धर्मतत्व शिकवली जावीत अशा अटीवर मी ही देणगी देणार. आता हे ना स्वामीजींना पसंत पडण्यासारखं होतं ना निवेदितांना. निवेदिता आता काही आयरिश राहिलेल्या नव्हत्या. त्या अर्थाने ख्रिश्चन, पण त्या ख्रिस्ताची रोज पूजा करत असत, रोज स्मरण करत असत, पण त्या अर्थाने भारतीय झालेल्या असल्यामुळे ख्रिश्चन राहिलेल्या नव्हत्या. तर त्यांना नम्रपणे हात जोडले. ते म्हणाले की अशा अटीवर नाही स्वीकारता येणार, तुम्ही सर्वस्व दिलं तरी या अटीवर नाही स्वीकारता येणार. मग त्या फुरंगटल्या, रुसल्या. आणखी एक भगिनी ख्रिस्ताईन म्हणून होत्या, त्या पण असंच काही कारणाने त्यांच्याबरोबर जे सहकारी काम करत होते ते एक एक त्या भगिनी त्यांच्यापासून तुटत गेल्या. आणि या अर्थाने पण निवेदिता तशा एकाकी होत गेल्या. आणि त्या या जगापासून जेवढ्या एकाकी होत गेल्या तेवढ्या ठाकुरांच्या जवळ जात गेल्या. असं घडतं माणसाच्या आयुष्यात. जेव्हा पाहतो ना, सगळे जगाचे व्यवहार पाहतो, अशा जगास्तव काय पुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विनमुख भावे, का जिरवू नये शांतीत काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. तांब्यांनी म्हटलेलं आहे. ह्या असल्या जगाकरता जे जग अटी घालतं, ज्या जगाला अनकंडिशन लव्ह म्हणजे काय माहिती नाही, या जगाकरता कशाला पुढायचं, कशासाठी खंतावायचं, अशी स्वतःची समजून घालत निवेदिता काम करत होत्या. त्यांच्या जाण्यापूर्वीच्या दिवसांमध्ये पण अनेक कटू घटना घडलेल्या आहेत. साराबुल नावाच्या एक स्वामीजींच्या मोठ्या शिष्या होत्या. त्यांचं नाव धीरा माता म्हणून त्यांना ओळखत असत. त्या अत्यंत प्रगल्भ व्यक्ती होत्या आणि त्यांनी पण आपली फार मोठी इस्टेट ही बालिका विद्यालय आणि रामकृष्ण मठाला दिलेली आहे. आता त्यांनी स्वेच्छेने दिली, त्या संबंधीचे सर्व कागदपत्र करून ठेवले आणि त्यांचा देहांत झाला. त्या देहांतापूर्वी त्यांनी निवेदितांना त्यांच्याजवळ बोलवून घेतलेलं होतं आणि निवेदितांनी आपल्या आईची सेवा करावी तशी या साराबुल यांची सेवा केली. खूप खूप सेवा केली. उषा पायथ्याशी होत्या. मग साराबुल यांनी देह ठेवला आणि त्यानंतर मग त्यांच्या मृत्यूपत्राचं वाचन झालं. त्याच्यात सर्व त्यांची जायदाद रामकृष्ण मठ आणि बालिका विद्यालय यांना दिलेली होती. आता चांगल्या चांगल्या माणसांची पण बुद्धी फिरते तसं त्या ज्या त्यांच्या कन्या होत्या
तर त्यांची बुद्धी फिरली आणि त्या म्हणाल्या की हे सगळं खोटं आहे, हे सगळं स्वार्थी लोक आहेत आणि यांची सेवा करून काय वेगवेगळ्या मार्गांनी यांना वश करून घेऊन, माझ्या आईला वश करून घेऊन यांनी माझ्या आईची सगळी संपत्ती लुबाडलेली आहे. आपण विचार करा, निवेदिता काय निष्कांचनच होत्या ना, त्यांना स्वतःसाठी काय हवं होतं मला सांगा. त्यांनी त्या साराबुल यांची सेवा केली, ती पण निष्कामच होती ना. त्यांना काय हवं होतं, त्यांच्याकडून काही नको होतं. अशी परिस्थिती असताना जो माणूस अत्यंत निस्वार्थी असताना त्याच्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडवतं, किती त्याच्या मनाला यातना होत असतील आपण विचार करा. लोकमान्य टिळकांच्या बाबत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ताई महाराज प्रकरण, स्वच्छ सूर्यासारखं निष्कलंक चारित्र्य असलेले लोकमान्य टिळक भर कोर्टामध्ये त्या ताई महाराज त्यांच्यावर, त्या टिळकांनी अतिप्रसंग केल्याचा आरोप त्यांच्यावर केलेला. काय वाटलं असेल टिळकांना? असं मोठ्या लोकांवर पण चारित्र्य हननाचे प्रसंग येतात आणि अशाही परिस्थितीत आपली ईश्वरावरची, आपल्या स्वीकृत कार्यावरची श्रद्धा ढळून न देता काम करणं ही फार मोठी कसोटी असते आणि निवेदितांना त्यातूनही जावं लागलं. काही वेळा जी फार नेमनिष्ठावंत माणसं असतात त्यांना असं वाटतं की जगाने पण तसंच असलं पाहिजे आणि त्यांची ती अपेक्षा काही खोटी नसते, पण जग काय तसं नसतं. तुमचे गुरु 4 वाजता उठून ध्यानाला बसतात म्हणून तुम्हाला काय 5 पर्यंत झोप येऊ शकेल, 6 पर्यंत पण येऊ शकेल आणि कशाला आता तर उठायचं असं वाटू शकेल. तर अत्यंत नेमनिष्ठावान माणसांच्या भोवतालची सगळी माणसं तशीच असतील असं नाही आहे. आता स्वामीजींच्या सहवासात आल्यावर निवेदितांनी स्वाभाविकच मांसाहार सोडलेला होता. निवेदितांना एक भाऊ होता आणि त्याला मांसाहार खूप आवडत असे. आता त्यांची बहीण तर अशा प्रकारचे संन्यासिनी झालेली होती, तर ती सारखी त्या निवेदिता आपल्या भावाला सारखं म्हणायचे की अरे तू पण मांसाहार सोडून दे, सोडून दे, सोडून दे असं सारख्या म्हणायच्या. तर तो इतका वैतागून गेला, त्यामुळे परत मला म्हणायचं नाही मांसाहार सोडून दे असं, मला खायचं मी खाईन म्हणाले. तर निवेदितांनी स्वामीजींना सांगितलं, त्यावेळी होते स्वामीजी. स्वामीजींनी त्या भावाला बोलावलं. ते म्हणाले चल आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊया म्हणाले. निवेदिता पाहतच राहिल्या. तर ते म्हणाले तुम्ही नका येऊ, तुम्ही थांबा, आम्ही दोघंच जातो म्हणाले. आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्याला पाहिजे होता तसं मांसाहार त्यांनी त्याला खाऊ दिला. ते म्हणाले की तू म्हणजे काय, तुझी बहीण नव्हेस. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तिचा संस्कार वेगळा असतो, तिच्या जीवनाची दिशा वेगळी असते, तिचं आयुष्यात काय करायचं आहे ते तिचं गंतव्य वेगळं असतं. तर ते म्हणाले की कोणीतरी सांगतंय म्हणून तू करू नको, स्वामीजी म्हणाले त्याला, आणि तुझी बहीण सांगते म्हणून पण करू नको. ज्यावेळी तुला आतून काही वाटेल, असं वाटलं की तुला जीवनाचा आहार बदलावा, विहार बदलावा, त्यावेळी तू कर. त्याला एकदम हायसं वाटलं. ते म्हणाले आपल्याला कोणी लादत नाही आहे असं म्हटल्यावर माणूस नकळत वळतो त्याच्याकडे, आणि कोणी लादतं असं म्हटलं त्यात प्रतिक्रिया येते, तुम्ही असं म्हणणार का, नाहीच करणार. हे सगळं स्वामीजी सगळ्यांच्या मनाचे जाणकार होते, त्यामुळे हे जाणत होते. आणि यथावकाश त्यांचे बंधूसुद्धा अध्यात्माकडे वळले आणि अत्यंत मुळात सद्वर्तनी चांगल्या घरातले संस्कार होते. पण युरोपमध्ये मांसाहार म्हणजे काही नाही, त्याला काही वेगळं वाटत नाही. पण लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर मानगुटीवर बसून ते होत नाही, परिवर्तन हे आतून येत असतं. जो ते अनुशासन स्वीकारायला सिद्ध असतो त्याला तुम्ही ते अनुशासन लावा. जो तुमचं अनुशासन स्वीकारायला सिद्ध नाही त्याच्यावर ते थोपून त्याचा काय उपयोग आहे. असंच ते अनंत प्रकारे स्वामीजी निवेदितांना शिकवत गेले. निवेदिता हट्टी आणि आग्रही होत्या आणि त्यांचे आग्रह पण चांगल्यासाठीच असायचे, पण नेहमीच लोकांना ते मानवायचे असं काही नाही. पण अशावेळी युक्तीने लोकांचं मतपरिवर्तन, मनपरिवर्तन कसं करायचं असतं स्वामीजी त्यांना शिकवत असत. नॉर्वेला काही काळ निवेदिता मौनासाठी म्हणून जाऊन राहिलेल्या होत्या, एकांत आणि मौन. ज्यावेळीस कोणीच बरोबर नाही आणि दूरच दूर पसरलेलं बर्फ, त्याच्यावरची सूर्याची उन्हं आणि पूर्ण एकांत, असं एकांताने फार मोठी चित्तशुद्धी होत असते. स्वामीजी सांगत असत की एकांताने चित्तशुद्धी होत असते. तर या सगळ्या कोलाहलातून
खूप त्यांची विरक्ती वाढलेली होती आणि काही काळ त्यांनी नॉर्वेला जाऊन अतिशय कठोर साधना केली. अशा प्रकारची साधना केली की सर्व जे काही साकार आहे त्यातून बाहेर पडून निराकारामध्ये आपलं व्यक्तित्व, आपलं मन कसं विरघळवून टाकायचं, अशा प्रकारची साधना निवेदितांनी नॉर्वेमध्ये केली. आणि तिथून परत आल्यानंतर मात्र भोवतालच्या जगातले जे काही धक्के सपेटे त्यांना सारखे मनाला भिडत होते, त्रास देत होते, त्याच्यातून अलगद त्यांचं मन वर आलं. त्यांना आम्ही आपल्याला सांगितलं की स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर त्यांना अशा प्रकारची परमतत्वाची अनुभूती आली आणि ती अनुभूती त्यांना असं वाटत असे की विज्ञान आणि अध्यात्म यांची जोड झाली पाहिजे आणि जे सत्य अध्यात्माला प्रत्यक्ष प्रतीतीला आलेलं आहे ते विज्ञानातून पण मांडता आलं पाहिजे. आपल्याला जगदीशचंद्र बसूंना त्यांनी केलेली मदत याबद्दल मी काल आपल्याला सांगितलेलं होतं. ते जे म्हणत असत की मला दिसतंय की प्रत्येक वस्तूमध्ये त्या परमशक्तीचे तरंग आहेत आणि खरोखर जगदीशचंद्र बसू गेल्यानंतर अनेक संशोधक असे निघाले. आज पण या विषयावर रशियामध्ये संशोधन चालू आहे, अमेरिकेमध्ये संशोधन चालू आहे की विज्ञानाला देव भेटतो का, ईश्वर नावाची शक्ती काय आहे, त्याचा काही अंदाज विज्ञानाला येतो का. आपण देवाबद्दल म्हणतो की आपल्यातल्या चैतन्याबद्दल म्हणतो की ते अमेय अपरिवर्तनीय असं, म्हणजे त्याच्यात ते सदैव आहेच आहे. तसं दिसणाऱ्या सर्व नामरूपांच्या मागे ते तत्व आहेच आहे. तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामीण जनतेला जे फार सोप्या शब्दात शिकवलं आहे, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंगभूमी यह विश्व भरा, हर खेल में मेल में तू ही तू है. तर ही जी प्रचिती आहे ही विज्ञानातून पण कशी घेता येईल यासाठी निवेदितांची फार उत्सुकता होती. या दोघांच्या मध्ये खूप चर्चा त्या संबंधीच्या चालत असत आणि तो धागा मात्र आजच्या काळात सुद्धा संशोधक पुढे नेत आहेत असं आपल्याला दिसतं. डॉक्टर दीपक चोप्रा म्हणून आहेत, फार मोठे वैज्ञानिक आहेत ते आजच्या काळातले आणि त्याचबरोबर संपूर्ण भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केलेले, अनुभव घेतलेले आहेत. त्यांचे न्यूयॉर्कला एक मोठी सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि तिथे कॅन्सरसारख्या व्याधी मनसंकल्पानी त्या बऱ्या कशा करता येतात यावर त्यांचं संशोधन चाललेलं आहे. मनुष्याच्या संकल्पानी, उपासनेनी, ध्यानानी मनुष्याचे DNA स्ट्रक्चरसुद्धा बदलता येतं असं आताचे निष्कर्ष आहेत सायन्सचे. सूक्ष्मातिसूक्ष्म शरीरातले जे मनुष्याचा स्वभाव, शरीर रचना ठरवणारे जे घटक आहेत त्याच्यावर ध्यानाचा, साधनेचा परिणाम होतो. हे सगळं आज विज्ञान सिद्ध करत आहे. निवेदितांना व्हायला पाहिजे होतं तर ते अशा प्रकारचं आज विज्ञानाच्या अंगाने सुद्धा सिद्ध होत आहे. आणि ज्या प्रकारची साधना त्यांनी केली तशी साधना करणारे अनेक हजारो साधक पण आपल्याला संप्रदाय वेगवेगळे असतील. साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले आणि अवघे मिळवणी झाले देहातीत वस्तू. तर वेगवेगळ्या संप्रदायातून आपल्याला ठाकूरांनी सांगितलेलं आहे की जतो मत ततो पथ. स्वामीजींनी स्वतः शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जे तत्व सांगितलं की रुची नाव वैचित्र्यात रुजु कुटील नाना पथयुषाम नृणामेको गम्यस्त्वमसि पयसा मरणवळीव. एखाद्या मोठ्या सागरात सरळ किंवा वेगवेगळ्या मार्गाने प्रवाह नद्यांचे येऊन जसे मिळतात तसे वेगवेगळे उपासना पंथ वेगवेगळ्या प्रकारे, कोणी ध्यान मार्गाने जातील, कोणी कर्म मार्गाने जातील, भक्ती मार्गाने जातील किंवा ज्ञान मार्गाने जातील, पण शेवटी त्या एका चैतन्य सागराला जाऊन मिळतात. हे जे सत्य स्वामीजींनी शिकागोच्या धर्म परिषदेत सांगितलं त्याचा साक्षात अनुभव निवेदितांनी घेतला. हे या गुरु शिष्यांच्या नात्यातलं अलौकिकत्व आहे. आपल्याला वाटतं की आपण बांधलेलो आहोत, मला मर्यादा आहेत, माझा असा स्वभाव आहे, मला बदलणं शक्य नाही.
निवेदिता जर या टोकापासून या टोकापर्यंत बदलू शकतात, तर आम्ही आमच्या स्वभावाचे छोटे छोटे कंगोरे असं म्हणावं का की आम्हाला ते जपून ठेवायचे आहेत आणि आम्ही बदलणार नाही? मनुष्य बदलू शकतो. वयाच्या कोणत्याही टप्प्याला मनुष्य बदलू शकतो, त्यांनी ठरवलं तर आणि त्याला ईश्वराने आशीर्वाद दिला तर माणूस बदलू शकतो. आपल्या इथे अशी एक म्हण आहे की जो कालचा, द सिनर हॅज अ फ्युचर अँड द सेंट हॅज हिज पास्ट. जो संत आहे त्याला पण त्याचा काही भूतकाळ आहे, तो पण जन्म चुका करत शिकत अडखळत ठेसाळतच आज संत पदावर गेलेला आहे. आणि आजचा जो आहे, अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा. आर्य समाजाचे स्वामी श्रद्धानंद, आपल्याला त्यांच्या जीवनाची कथा जर माहिती असेल तर ते वयाच्या 40व्या वर्षीपर्यंत त्या ज्या नर्तकी असतात तर त्या गणिका नर्तकी त्यांच्या दरबारात ते जाऊन बसत असत. वयाच्या 40व्या वर्षी ते ज्यावेळी एका गणिकेच्या दारात जाऊन उभे होते, नर्तकीच्या दारात जाऊन उभे होते आणि तिने विचारलं, तुमच्याकडे किती पैसे आहेत? ते म्हणाले, आता तर काय आणले नाही, मी नंतर देईन. तिने धाडकन त्यांच्या चेहऱ्यावर दार लावून घेतलं. ते म्हणाले, इथे पैसा असेल तर जागा आहे, नाही तर नाही. त्या एका घटनेचा या व्यक्तीच्या हृदयाला असाच चटका बसला की ते म्हणाले, अरे हे जग असं आहे, इथे फक्त लोक पैशाला ओळखतात. अशा जगास्तव काय पुढावे? या जगासाठी मी एवढा अट्टहास का करतोय? मी देवाकडे का वळत नाहीये? आणि तो क्षण त्यांच्या जीवनातला परिवर्तनाचा क्षण. आणि 40व्या वर्षी श्रद्धानंद बदलले, ते संन्यासी झाले. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की दक्षिणेकडे जेव्हा फार मोठे केरळामध्ये फार मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाली, तर त्यावेळी तिथे हा आर्य समाजाचा धैर्यवान संन्यासी उभा राहिला आणि लोक पळत होते, भयभीत झालेले होते. तेव्हा धीर धरा तत्वा, घाबरू नका, मी आहे, देव आहे असं सांगत हा महापुरुष फिरत होता. आणि याच कारणाकरता त्याची दिल्लीत एका माथे फिरून हत्या केली. पण जीवन कुठे बदलू शकतं याचा हा एक आर्य समाजाचे स्वामी श्रद्धानंद हा जणू काही पुरावा आहे. निवेदितांच्या बाबत तर तसं काही नव्हतं, अशा प्रकारचं परिवर्तन नव्हतं. पण बुद्धिमत्ता आणि त्या बुद्धिमत्तेतून येणारा स्वमतांचा आग्रह हे सगळं विसर्जन करत माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले तया पाणी ऐसे केले होआवेगा. माळी जसा पाण्याला नेतो तसा पाठ वाहतो. पाणी असं म्हणत नाही की या अमुकच दिशेला जाईल, जिधर भेज देंगे उधर जाएंगे. जिथे पाठवाल तिथे जाईल. जे सांगाल ते काम करेन, जे सांगाल तसं राहील, सांगाल ते व्रत करेन. अशा प्रकारचं इतकं पाण्यासारखं व्यक्तिमत्व एका अतिशय बुद्धिमान विदुषीचं झालं. हे परिवर्तन तिच्यामध्ये झालं कारण गुरु म्हणून तशाच एका महान व्यक्तीचा तिने स्वीकार केलेला होता आणि त्या गुरुनीही या शिष्येचा तशाच प्रकारे स्वीकार केलेला होता. स्वामीजींना शिष्य काही कमी नव्हते. जसं निवेदितांच्या भावाची बाबत भूमिका होती तशी त्यांच्या इतरही काही शिष्यांच्या बाबत भूमिका होत्या. पण निवेदिता त्यांना अत्यंत प्रिय होत्या आणि गुरुची कृपा आपल्या अत्यंत प्रिय अशा शिष्यावर जास्तीत जास्त कठोरतेने कशी बरसते याचं उदाहरण आपल्याला निवेदिता आणि विवेकानंद यांच्या ज्या प्रकारचं नातं होतं त्याच्यातून आपल्याला लक्षात येते. स्वामीजींनी समोर कधी निवेदितांचं कौतुक केलं नाही, पण ते मागे म्हणत असत की मोठमोठ्या विदेशी विदुषी पण इथे आलेल्या होत्या, पण त्यांच्याही पेक्षा निवेदिताची तुलना कोणाशी होऊ शकत नाही असं ते म्हणत असत. थिओसॉफीच्या विदुषी होत्या, आणखी कोण ॲनी बेझंट होत्या. त्यांच्याजवळही अप्रतिम वक्तृत्व होतं आणि त्यांचा स्वामीजींचा परिचय होता. पण निवेदितासारखी निवेदिता, गुरुही अलौकिक आणि शिष्यही अलौकिक असं हे नातं होतं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की या देशातला एक कुत्रा जोपर्यंत उपाशी आहे तोपर्यंत मला मुक्ती नको.
या दोघांनीही देह ठेवले, पण माझी खात्री आहे की या देशाचा जोपर्यंत विकास होत नाही, उत्थान होत नाही, आणि स्वामीजींची जी आकांक्षा होती, कृण्वन्तो विश्वमार्यम, आज या जगाला आर्यता देण्याची सवय आहे. कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे, सुजनत्व द्या द्या आर्यता, अनुदारिता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विवेकानंदांना त्या अर्थाने मुक्ती नाही. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवेदितांना या अर्थाने मुक्ती नाही. कारण निवेदितांना ज्यावेळी नैष्ठिक ब्रह्मचारिणीची दीक्षा स्वामीजींनी दिली त्यावेळी त्यावेळेचे उद्गार असे होते. ते म्हणाले, तिथे बुद्ध मूर्ती होती आणि ते म्हणाले की माझा हा बुद्ध आहे, याला 4 फुलं वाहा. हा बाकी कोणाला फार आवडत नाही असं पण त्यांनी सांगितलं. कारण बुद्धाची पूजा ही त्यावेळेचे जे ठाकूरांचे अनुयायी होते त्यांच्यात काही इतकं प्रिय नव्हती. ते म्हणाले, हा बाकी कोणाला आवडत नाही पण मला आवडतो म्हणाले. कारण काय, याला मुक्ती होण्याच्या पूर्वी 500 जन्म यांनी लोककल्याणासाठी घेतले. स्वामीजींचं वाक्य सत्य आहे आणि त्यामुळे निवेदिता आणि स्वामीजी जोपर्यंत कृण्वन्तो विश्वमार्यम हे सत्यत्वात येत नाही, जोपर्यंत या जगामध्ये अध्यात्माची ध्वजा फडकत नाही, जोपर्यंत प्रत्येकाच्या अंतःकरणातून शिवोहम हा प्रत्येकारी उद्गार येत नाही, तोपर्यंत स्वामीजी आणि निवेदिता हे गुरु शिष्यद्वय पुन्हा पुन्हा जन्म घेतील. खुद्द रामकृष्णांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मी पुन्हा जन्माला येईन. त्यांची एक पुतणी होती लक्ष्मी, तिला एकदा त्यांनी विचारलं की काय ग, तुला पुढचा जन्म काय कुठे घ्यायचा. ती म्हणजे बाई मला नाही पुन्हा जन्म घ्यायचा, आता मी कंटाळले म्हणाले, मला नाही नको पुनर्जन्म. तर ते म्हणाले, ते हसले आणि ते म्हणाले, तुला माहिती आहे का, कमळाच्या वेलीचं जे जाळं असतं की नाही, तर एक धागा धरून ओढला की त्याच्याबरोबर सगळा परिवार पुन्हा येतो. तर ठाकूरांनी पण ठरवलं, जन्म घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे ठाकूरांचा सर्व परिवार स्वामीजी आणि त्यांच्या गुरुबंधूंसह, निवेदिता आणि त्यांच्या परिवारासह सर्व, आणि आपण सर्वजण जे आपण त्यांच्या पाठीमागे चाललेलो आहोत, तर आपल्याला पण मुक्तीची परवानगी नाही. जोपर्यंत या जगात कोणी ना कोणी तृषित आहे, आर्त आहे. भगवान बुद्धांनी देह ठेवला त्याच्या पूर्वी 15 मिनिटं एक माणूस तडफडत त्यांच्याकडे आला आणि कोणी त्याला त्यांच्याजवळ जाऊ देत नव्हतं. आणि तो म्हणाला, नाही मला भेटवाच त्यांना, मला त्यांच्याकडून दीक्षा अनुग्रह घ्यायचा आहे. हे सगळं ते मरणासन्न बुद्ध ऐकत होते आणि ते क्षीण आवाजात म्हणाले की येऊ द्या, त्याला येऊ द्या. आणि तो त्यांच्याजवळ आला, म्हणाला, सद्गुरू मला ज्ञान पाहिजे. त्या तशा अवस्थेत पण त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याला परमज्ञानाचा अनुभूती दिली आणि त्याचा जो व्याकुळता होती ती शांत केली. मग आपण शांत झालो. अशा बुद्धांचे आपण वारस आहोत. ज्यांचं जीवन म्हणजे केवळ तप होतं, अशा निवेदितांचे आपण वारस आहोत. सगळं जग आपल्या पुरुषार्थी उद्गारांनी आणि कृतींनी जग हलवणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे आपण वारस आहोत. त्यांना हे सगळं करण्याची शक्ती ज्यांनी दिली त्या श्री रामकृष्णांचे आणि श्री शारदा मातांचे आपण मुलं आहोत. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की मला मुक्ती हवी आहे. आपण परमार्थी आहोत, पण तरी आपण म्हणू शकत नाही की मला मुक्ती हवी आहे. मुक्तीवरची भक्ती आपल्याला पाहिजे. आणि ठाकूर, स्वामी विवेकानंद आणि निवेदिता शारदा माता यांना आज आपल्या भोवतालचा जो समाज आहे, आर्तांना हृदयासी धरावे, श्रांतांसाठी छाया व्हावे, असं यासाठी तुमचं आमचं जीवन आहे. एकीकडे सेवा म्हणून रामकृष्ण मठाचं ध्येय आहे की संन्यास, सेवा, पराक्रम. त्याच्यात जोड ज्ञानप्रबोधींनी दिलं पराक्रम. संन्यास आणि सेवा हे व्रत आहे आणि पराक्रम पुरुषार्थ हा पण आपल्याला स्वामीजींनी दिलेला वारसा आहे. त्यामुळे जोपर्यंत हा भारतवर्ष
पुरुषार्थाने फुलत नाही, इथे विपुल संपदा निर्माण होत नाही, इथला सामान्य माणूस ताठपणाने उभा राहू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला मुक्ती नाही. विवेकानंद निवेदितांना मुक्ती नाही. हे स्मरणात ठेवूया. अलौकिक गुरु शिष्यांचं अलौकिक नातं तपासताना आपलं जे लौकिक जीवन आहे ते पण त्या अलौकिक प्रकाशाने उजळून जाऊ दे आणि आपल्या मनामध्ये प्रार्थना उमटू दे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम.